होशियार। मातोश्री, तुम्ही अजून जागेच? आम्हाला झोपच लागत नाही. असं नाही करायचं, झोपायचं. पण मग आपणही नाही झोपला. आपण का जाग्या मातोश्री? माहित नाही. आबासाहेबांना बघितल्यावरच आम्हाला झोप येणार. तुमचेही तसेच झाले आहे ना? हो, तसंच काहीच असावं. आबासाहेब, आबा. शंभूबाया, शंभूबाया, तुम्ही अजून झोपला नाहीत? आम्हाला झोपच आली नाही आणि खबरही होती आपण येणार म्हणून. पण असं रात्री जागत बसणं बरं नव्हे. जी, तुम्ही नसताना आम्हास काहीच कळत नाही. आम्हास काय होते ते. आबा, आपण मिर्झा राजाच्या छावणीत पेटवली सुरुंगाची वाट? हो, पेटवली. कधी होईल धमाका? लवकरच. आम्हास ठावे होते. आमचे आबा शूर आहेत आणि मिर्झा राजांना वरचढ आहेत. द्या तलवार. जगदंब. जगदंब. चला, आता तुम्ही शांतपणे झोपा. जी. आबा, एक विचारू? काय? पुरंदरावर तोफमारा झाला. आमचा जन्म महाल तर ठीक आहे ना? त्यावर पडला नाही ना तोफगोळा? नाही. चला आता झोपा बघू. जी. आपण कशाला जागत राहता? आपण जागता ते जागता, मग त्यामुळे शंभूराजही झोपत नाहीत. मतलब आमचं जाणं येणं आपणच ठाऊक नव्हे का? आम्ही एकदा गेलो की पुन्हा यायला रात्र होईल का तांबडं फुटेल आम्ही नाही सांगू शकत. थाळा लावायचा आहे? नको, आम्हास भूक नाही. शेणावटा जरा जास्त झालाय म्हणून. काही विपरीत घडले का? छे छे, हेच आपलं जाणं येणं, दौडधूप. एका दमात राजगड चढणारे आपण ही अशी दौडधुपीची वजह सांगता हे मनास पटत नाही. सगुणा राणी साहेब, एक काम करा, उद्या सकाळी लवकर न्याहारी द्या. आपण एवढी गरीब गाय होऊन विरोध न करता 23 किल्ले आणि 4 लक्ष होनांचा प्रदेश दिला, त्या शंका आली नाही का? नाही. एकदा दोनदा शंका व्यक्त केली, पण त्यास पुरतं गाफील ठेवण्यात आम्ही यशस्वी झालो. चकोट झाले, आम्हाला समाधान. आता मिर्झाचे मुघल सैन्य विभागे. दर एक किल्ल्यावर 1-1.5 हजाराची शिबंदी, म्हणजे 23 किल्ल्यांवरती 40 हजारांचे सैन्य मुरेल. आणि 4 लक्ष होनांच्या बंदोबस्तासाठी 10 हजाराची फौज, म्हणजे एकूण 50 हजाराची फौज तुटेल. होय, मिर्झाकडे राहते केवळ 30 हजाराची फौज. आणि 30 हजाराच्या फौजेला आम्ही सहज लढा देऊ शकतो. संख्याबळाची भीती संपली. त्यातून शंभूराजेंना
5,000ची मनसब आणि खर्चासह जागिरी घेतली आहे. पण तुम्ही त्यांना एवढ्या लवकर राजकारणात का म्हणून आणले? दुसरा पर्यायच नव्हता आऊसाहेब. मनसब जरी शंभूराजांची असली तरी लढायला आम्हीच जाणार. मग ठीक आहे. शिवाय तळ कोकण आणि बालाघाटाचा 9 लक्ष होनांचा मुलूक आम्ही मिळवला. चकोट म्हणजे आम्ही त्यांना दिला कितीचा? 4 लक्ष होनांचा मुलूक. आणि 5 लक्ष होनांचा मुलूक हा आमचा फायदा. शिवाय मोगल सैन्याने विजापूरकरांचा प्रदेश जिंकला तरी तो आमच्याच ताब्यात राहणार. म्हणजे प्रदेश जिंकण्यासाठी मुघल सैनिक मरणार आणि ताबा मात्र तुमचा. छान. पण मिर्झा सारख्या मुरब्बी राजकारणी माणसाला ही मेख लक्षात आली नाही? नाही. आम्ही 23 किल्ले देतो म्हणताच त्यातच ते हुरळून गेले. एवढं मोठं यश तेही एकही मोगल सैनिक न गमावता वेडावले. मग त्यानंतर आम्ही जे जे बोलत गेलो त्यास हो हो म्हणत गेले आणि फसले. म्हणजे ठरल्याप्रमाणे सुरुंगाची वाट पेटवून आलात तर. जी आऊसाहेब. आणि ह्या मिर्झा राजाला स्वराज्यावर चालून येण्याची मोठी किंमत चुकवावी लागणार. तलवारी शिवाय हा मिर्झा राजा यात हाकनाक मारणार. ते तर त्यांनी जेव्हा काबा अंगावर चढवला ना तेव्हाच पक्क ठरलं होतं. या तहामुळे मिर्झा राजाच्या छावणीत जल्लोष सुरू झालाय. त्यात मिर्झा खुद्दही खुश की शिवाजी सगळ्यांना भेटायला जाताना शस्त्र घेऊन जातो, आपल्याला मात्र भेटायला येताना निशस्त्रच आला. पण आता किल्ले ताब्यात द्यावे लागतील. कोंढाणा ताब्यात देऊन आलो. पण आऊसाहेब, एका गोष्टीवर मिर्झानी आमच्यावर मात केली. कोणती गोष्ट? आणि तुम्ही अजूनपर्यंत बोलला नाहीत ती? आऊसाहेब, आम्ही खूप नकार दिला, नाही म्हणालो, पण मिर्झा बदला नाही. मतलब? जोपर्यंत 23 किल्ले त्याच्या हाती लागत नाहीत तोपर्यंत संभाजीराजे त्यांच्या छावणीत त्यांच्या बरोबर राहणार. शिवबा, तुम्ही हे काय बोलता? त्यांनी एकलिंगजींची बेल हाती घेऊन शपथ घेतलीय. राजकारण्यांच्या शपथा ना बुडाच्या ना धडाच्या. आम्ही नाही विश्वास ठेवत त्याच्यावर. पण आम्ही होकार दिलाय. अहो, अशराफ पोर ते अजूनही दूध पिल्यावरती पदराला तोंड पुसते. हुशार असले तरी त्याला शत्रूच्या दावणीला बांधणे योग्य आहे का? आपली माणसं असतील त्यांच्या बरोबर. अहो, पण मग आम्ही काय वाईट होतो? आम्ही राहिलो असतो छावणी. साहेब, आम्ही जो काही निर्णय घेतलाय तो पूर्ण विचारांती घेतलाय. शंभूराजे 9 वर्षांचेच आहेत, पण त्यांची समज जाणत्याची आहे. त्यांची आम्हास उलट मदतच होईल. अहो, पण लेकरूच ते. लेकरू असले तरी मिर्झा राजाच्या या राजकारणात आमचा आधार ठरतील, आम्हास खात्री आहे. आऊसाहेब, त्या वयात आम्हाला जेवढी समज होती त्याही पेक्षा अधिक समज आहे त्यांना. हा प्रसंग ते नक्कीच निभावून नेतील. पण बाळराजांना राजकारणात आणले तर त्यांचे बालपण हिरावून घेतल्यासारखे नाही का वाटत आपल्याला? वाटतं आऊसाहेब, पण स्वराज्यासाठी त्याने ते करावं. युवराज आहेत ते. महाराजांनी म्हणे त्यांना मोगलांच्या छावणीत पाठवायचं ठरवलंय. आपण त्यांना जाऊच द्यायचं नाही. एकतर सगळीकडे मोगलांचं सैन्य आणि त्यात हे एवढंसं बाळ. एकतर त्यांचे खेळायचे बागडायचे दिवस आणि त्यात नशिबात काय तर जामीन राहायचं. स्वराज्याला जामीन. एकतर ते तापट आहेत, त्यांच्या हातून काही घडलं, ते कोणाला उलट सुलट काही बोलले तर कोणी आहे का तिथे त्यांना सांगा शिकवायला? हो, खरंच ते राग आवरत नाहीत. किती चिडतात. नाही, इथे ठीक आहे, पण तिथे हे सगळं चालायचं नाही. आणि एकतर त्यांनी कधी लढाई बघितली नाही, कधी छावणी बघितली नाही, तोफा दारुगोळा यांच्या जवळ कधी गेले नाही, आणि आता एकदम छावणीत जाणार
त्यांना नाही जमणार हो हे. आणि जामीन म्हणजे तर ताईसाहेब, येसूबाई, या तुम्ही आता. काही लागलं तर आम्ही सांगू. हो, जी मातोश्री. काय करावं? आता आम्हाला एकच मार्ग दिसतोय. का आला? थोडं काम होतं तुमच्याकडे. आता आम्हीच कामात आहोत, नंतर या. हे काय करताय? आम्ही चक्राचा आकडा बनवतोय. तुम्ही चक्र फिरवता? कसं फिरवता? आम्हाला शिकवा ना. उद्या आम्ही गडावरच फिरवणार आहोत, तेव्हा शिकू. आम्हाला येईल फिरवता? हो, घोडा शिकण्या अगोदर तुम्ही हे शिका. पण यात खूप पळावं लागतं. आम्हाला दाखवा तरी कसं फिरवतात ते. हे तयार झालं ना की मग आम्ही तुम्हाला दाखवू. जा तुम्ही आता. अगं बाई, काय झालं? आम्ही जे विचारायला आलो होतो ते राहिलंच. जामीन म्हणजे काय? जामीन? जामीन म्हणजे एक वस्तू एखाद्याकडून मिळेपर्यंत त्या बदल्यात ठेवून घेण्याची एक अमूल्य चीज वस्तू. त्याला जामीन म्हणतात. का? मग तुम्हाला नाहीये चक्र फिरवता येणार? का? अहो येसूबाई, अहो सांगा तरी. आम्ही सांगितलंय, आता तुम्ही सांगून पाहावं. आम्हाला या बाबतीत कोणीही काहीही सांगू नका. खूप मोठी खेळी खेळतो आहोत आम्ही. बाळराजांच्या जीवावर. हो, कारण ते तितके सक्षम आहेत. आणि बोलण्या करण्यात काही फसगत झाली तर? नाही होणार. जो मुलगा काळोजी चोराचा अचूक न्याय करतो, जो मुलगा रयतेच्या कल्याणासाठी, त्यांच्या सुरक्षिततेसाठी स्वतः धावपळ करतो, जो मुलगा लोकांचं उघडं वाघडं रूप पाहून वस्त्र भांडार उघडतो, अंबरखान्यातून धान्य वाटतो, तो बोलण्यात चालण्यात फसेल आम्हाला नाही वाटत. आणि शिवाय आम्ही आहोतच ना. आम्ही सांगू त्यांना, आम्ही शिकवू ना त्यांना कसं बोलायचं, काय बोलायचं ते. शिवाय मिर्झा राजाबद्दल आम्हाला आता पक्की खात्री पटली आहे. मग का वचन घेतलं मिर्झा राजांकडून? राणी साहेब, विश्वास देण्याची ती एक रीत असते, रिवाज येतो. एकलिंगजींच्या पिंडीवरचं बेलाचं पान उचलून शपथ घेतली आहे त्यांनी. ज्या हाताने बेल उचलला त्या हाताने ते आपलं पारिपत्य झाल्यानंतर काशी विश्वेश्वरला जाऊन 90 मण सोन्याची साखळी अर्पण करणार आहेत. शिवबा पुतळा म्हणतात ते महत्वाचं आहे. शिवाय येताना वाटेत 3 महिने अनुष्ठान करत आलाय. आम्हाला कल्पना आहे त्याची. 2 कोटींच्या आसपास यज्ञ यागावर खर्च केलाय. आणि केवळ आपल्याला अपाय व्हावा म्हणून हे 11 लाख लिंगार्चने नवचंडी यज्ञ. महाराज, जो आपल्या जीवावर उठलाय तो शंभू राजांवर माया करेल असं का आहे हे? तो कोण माया करणारा? आपल्या नात्याचा की गोत्याचा? राणी साहेब, एक गोष्ट लक्षात घ्या. आम्हाला भेटण्याआधीचा मिर्झा राजा आणि आम्हाला भेटल्यानंतरचा मिर्झा राजा यात खूप अंतर आहे. महत्वाचं म्हणजे शास्त्रखानाचं पत्र वाचून त्याच्या मनात आमच्या विरोधात भडकलेली होम हवनाची जळती कुंड आता नाही म्हटली तरी वेजू लागली आहे. आम्ही जेव्हा स्वराज्याबद्दलचे आमचे विचार त्यांना सांगितले तेव्हा ते फार उन्मळून पडले. त्यांना त्यांची चूक कळून चुकली आहे. दगा फटका तर ते नक्कीच करणार नाहीत. तरीही आम्ही लेकरू सोडणार नाही. पण महाराज, एक मिर्झा राजा बदलला म्हणजे दिलेर खान बदलेल. शिवबा, गळा भेटीच्या वेळी दिलेर खानाने आपल्याला मिठीत घट्ट धरून ठेवले आणि मिठीचा श्वास बंद करून आपल्याला मारण्याच्या प्रयत्नाची खबर गडापर्यंत पोहोचली आहे. खरं आहे ना हे? होय साहेब. याचा अर्थ शंभू राजांना छावणीत ठेवण्याची परिस्थिती नाही. साहेब, आमचं ऐकून तरी घ्या. महाराज,
पाखराने आभाळात झेप घेण्यापूर्वीच तुम्ही त्याला पिंजऱ्याची ओळख का करून देताय? हे तुमचं मातृत्व बोलतंय पुतळा राणी साहेब. शंभूराजे गरुड आहेत, गरुड आहेत ते गरुड, पण त्यांना पंख तर फुटू दे, त्यांच्या नखात बळ तर येऊ देत. आणि बाळराजांच्या मनाची तयारी आहे का हे बघायला पाहिजे ना. राणी साहेब, पण मोठे राजकारण केलेत तुम्ही, पण इथे थोडेसे फसला. होशियार! शंभू बाळावर आम्ही खूप अन्याय केलाय, पण राजे तुम्ही त्यांना समजून घ्या. आम्ही त्यांना तुमच्या पदरात घालतोय. आता तुम्हीच त्यांची आई आणि तुम्हीच त्यांचे आबा. सई, आज तुम्ही असतात तर तुम्ही काय केलं असतात? शंभूराजांना छावणीत पाठवलं असतात का रोखलं असतात? सई, तुम्ही आमच्यावर विश्वास ठेवला असतात ना? हो, ठेवलाच असतात. आम्हाला ठाऊक आहे तुमचा आमच्यावर खूप खूप विश्वास. म्हणून तर एवढ्या आजारपणातही आम्हाला म्हणाला होतात त्या अफजल खानाच धडा शिकवा म्हणून. वाच त्याला धडा. मग आम्ही पंचारती घेऊन महादरवाजात तुमचं स्वागत करण्यासाठी उभे असू. ही जिगर, ही जिगर कोणाच्यातच नाही सई. त्यांचा विश्वास आहे आमच्यावर, पण तरीही शंभूराजांना पाठवण्यास त्यांचं मन धजावत नाही. बोला सई, बोला, काय करावं? शंभूराजांना जामीन म्हणून मिर्झाच्या छावणीत पाठवावं का नाही? आबासाहेब, शंभू बाळा, आपण काळजी का करता आहात? काळजी नाहीतर आपण नाही म्हणता, पण आपल्या डोळ्यात ते दिसते. शंभू बाळा, आबासाहेब, आम्ही गेलो नाही तर काय होईल? आम्ही दिलेला शब्द खाली पडेल आणि मिर्झा मोगलांचं सैन्य घेऊन स्वराज्यात धुमाकूळ घालेल. मग आपल्यालाही लढावं लागेल. आपण लढू देखील, पण त्यामुळे त्रास आपल्याच रयतेला होईल. आणि आम्ही जी सुरुंगाची वात पेटवली आहे ती विझून जाईल. आमच्या न जाण्यामुळे रयतेला त्रास होणार असेल आणि आपल्या राजकारणात बाधा येणार असेल तर आम्ही छावणीत जायला तयार आहोत. शंभूराजे, आबासाहेब, तुम्ही आमच्यावर जबाबदारी टाकता आहात आणि त्या योग्य समजता आहात. आणखी काय हवंय? शंभू बाळा, 1,00,000 सैनिकांमध्ये आम्ही एकट्या माणसाचं सैन्य पाठवतो आहोत. 1,00,000 कडव्या सैनिकांमध्ये एकटे जाणारे शंभूराजे तुम्ही पहिलेच. तुमची मोगलांशी सलामी होणार, पण एकट्याचीच. त्या 1,00,000 तुम्ही एकटेच भारी पडाल, आमची खात्री आहे. शंभू बाळा, तुमचा वकूब आम्ही जाणलाय, पारखलाय. आबासाहेब, आम्ही आपली पारख सार्थ ठरवू.
आम्ही न घाबरता मोगल छावणीत जाऊ राहू, कारण आम्ही शूर आबांचे शूर बच्चे आहोत. बच्चे, आता तुम्ही शूर आबांचे शूर छावा आहात. आम्ही शूर आबांचे शूर छावे आहोत.